सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूरमध्ये वसलेले श्री भगवती देवी मंदिर हे कोकणातील प्रसिद्ध आणि प्राचीन शक्तिपीठापैकी आहे. आम्ही आता आलो आहोत धामापूरला आई भगवती देवीचं दर्शन घ्यायला. नमस्कार सर्वांना, मी वेदांती लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. हे आहे भगवती देवीच्या मंदिराचं प्रवेशद्वार. मंदिराच्या थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर भगवती देवीचं दर्शन घडते. तुम्हाला देवीची ओटी भरायची असेल तर इथे ओटीचं सर्व सामान भेटतो. भगवती देवीच्या बाजूलाच सातेरी देवीचं मंदिर आहे. सातेरी म्हणजे वारुळ. वारुळ म्हणजे जमिनीची पूजा करण्याची ही प्रथा आहे. हे आहे सातेरी देवीचं मंदिर आणि हे आहे भगवती देवीचं मंदिर. कुडाळपासून 14 किलोमीटर इतकं आहे धामापूरचं तलाव आणि आई भगवती मातेचं मंदिर. 500 वर्षापासूनचा हा पुरातन तलाव ऐतिहासिक ठेवा आणि या तलावाची एक रंजक आख्यायिका आहे. ती आख्यायिका अशी आहे की जेव्हा कधी कुणा गरीबाला लग्न कार्यासाठी दागिन्यांची गरज असायची तेव्हा ते एका परडीमध्ये फुलं घेऊन मनामध्ये आपल्याला जे दागिने हवे आहेत त्यांची नावे घेऊन फुलांची परडी पाण्यात सोडून द्यायची. परडी पाण्याच्या मध्यभागी जाताच परडी पाण्याखाली जायची आणि जेव्हा परडी वरती यायची तेव्हा त्यामध्ये हवे असलेले सर्व दागिने असायचे. दागिन्यांची परडी काठावर यायची तेव्हा ती परडी घेताना हे दागिने पुन्हा परत कधी करणार ती तारीख सांगून ठरवलेल्या तारखेला दागिन्यांची परडी परत तलावामध्ये सोडून द्यायची. लोभापायी एका माणसाने ही परडी परत न केल्याने देवीचा कोप झाला आणि हे दागिने येणे बंद झाले. हे आई भगवती मातेचं मंदिर आहे. मंदिरात विराजमान असलेली 4 फूट उंचीची भगवती देवी महिषासुरमर्दिनीचं साक्षात स्वरूप आहे. तुम्हाला स्वर्ग पाहायचा असेल तर धामापूरच्या या तलावाला एकदा नक्की भेट द्या. पावसाळ्यात हे तलाव पाण्याने तुडुंब भरलेलं असतं तेव्हा इथला नजारा बघण्यासारखा असतो. पाण्याने भरलेले तलाव, आजूबाजूला हिरवीगार झाडे आणि वरती निरभ्र आकाश जणू तलावाकडे डोकावून पाहते आहे असं वाटतं. हा नजारा इथे आल्याशिवाय अनुभवता येणार नाही. आता आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. तुम्हाला जर नाश्ता किंवा जेवण हवं असेल तर जेवणाची उत्तम सोय इथे आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला हॉटेल आहे. तिथे घरगुती छान जेवण मिळते. सोबतच त्यांची स्पेशल स्वीट डिश सुद्धा मिळते. जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो ते पुन्हा इथे कधी येणार याचा विचार करत. धामापूर हे कोकणातील निसर्गरम्य परिसरात वसलेलं एक सुंदर गाव आहे. परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत टेक केअर. हा माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.